होतं कॉर्डिनेशन, कारण त्याचा एक नंबर तर घेतलेला आहे त्यानं एक दिवसापूर्वी. कसं कॉर्डिनेशन झालं? त्यांनी पहिल्यापासून जसं म्हणजे मथुरचा आदर्श ठेवून त्यांनी त्यांच्या लक्षाचा सांभाळ केला की बाबा मथुरचं काय नियोजन असतं, कसं नियोजन असतं, त्याप्रमाणे त्यांनी नियोजन करत आले आत्तापर्यंत. आणि खरोखर त्यांना मी धन्यवाद मानतो त्यांचे की त्यांनी एवढ्या म्हणजे याच्यातून एवढा बैल घडवला. आणि काल झालेलं जे देशमुख पट्ट्याचं मैदान आहे 61 फाट्याचं, ते हिंदी केसरी मैदानात त्यांच्या लक्षाने एक नंबर केला आणि तो मथुरचा आशीर्वाद घ्यायला इथं नेरमध्ये आला. तर खरोखर म्हणजे त्याला पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो मी मथुरतर्फे. आणि साहजिकच असं असतं की वान नाही तर गुण लागतो. बैल शेजार आहे, मथुरच्यातले सगळे गुण यावेत. त्यांनी चांगले कडनं पळतोय. आता जसं त्यांची मागणी आहे की एकदा तरी मथुरवर पळावं, भेटावं. नाही, कसं काय? 100% नियोजन करूया, कारण की तो पण बैल चांगलाच पळतोय. आता बघा तुम्ही, एवढा देशमुख पट्ट्याचं मैदान एवढं मोठं होतं, मला वाटतं 100 फेऱ्या झाल्या असतील ना. 100 फेऱ्यात एक नंबर करणं हा 1000 गाडीत म्हणजे खाऊचं काम नाही. आणि त्या बैलाने ते करून दाखवलं. 100% तो पण बैल चांगलाच पोहतो आणि दोन्ही खांदी बाहेरनं पोहतो. मी पेडागावात पण तो बैल बघितला पळताना, हिंद केसरी मैदानात पेडागावच्या पण तो राहिला एवढ्या मोठ्या मैदानात म्हणजे पळतोय. एकत्र फायनलला होते म्हणजे. हा, एकत्र मथुर पण तिथं फायनल एकत्र होता आणि हा पण फायनलला होता तिथं.